नमस्कार. अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवरती तुमचं सर्वांचं मी आरती गुप्ते खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासमोर सतीश इंदापूरकर यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा लेख आवडला, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये. तुमच्या लाईक आणि कॉमेंटमुळे काय होतं, मी दरवेळेला तुम्हाला सांगत असते की मला म्हणजे सादर करणाऱ्या मला, त्याचप्रमाणे लेखक किंवा कवी जे कोणी असतील त्यांनाही अतिशय आनंद होतो, एक प्रेरणा मिळते, त्यांचा उत्साह वाढतो. तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया आपण एक लेख. शीर्षक आहे मोराचं पीस. ते एक मोराचं पीस अगदी जपून ठेवलं होतं. शाळेत असताना माझ्या मित्रांनी दिलेलं. खूप दिवस वेगवेगळ्या पुस्तकात ठेवत गेलो. जसा जसा शिकत गेलो तशी त्या पिसाची पुस्तकं बदलत गेली आणि हळूहळू ते मोरपीस नाहीसं झालं. मोरपिसाची आठवण मात्र अजून तशीच आहे. पण नंतर परत कधीच एखादं मोरपीस कुठल्या पुस्तकात ठेवावं असं वाटलं नाही. का हे तेव्हा कळलं नाही. फक्त बिनधास्त जगायचं एवढंच ठरवलं होतं. पण स्वप्न उद्ध्वस्त करणारे अनेक होते आणि ते फक्त एखाद्या व्यक्तीपुरतं नव्हतं, तर अनेकांची स्वप्न तुटत चाललेली होती. संवेदना नष्ट होत चाललेल्या आहेत हे कळत असतं. पण अशा वेळी ते मोरपीसच मनाला एक अनामिक शांतता देतं. आता ते नसलं तरी लहानपणी मोराच्या पिसाबरोबर पाहिलेली स्वप्न आजही मनात डोलत राहतात. अनेकांची स्वप्न तुटत असतानाही त्या मित्रांनी दिलेलं मोरपीस कायमच एक साथ देत राहतं. मंद वाऱ्याच्या झुळकीने एकांतात ते मनात असलेलं पीस मन अगदी प्रसन्न करून टाकतं. त्याबरोबरच्या अनेक आठवणी सहज वावरत असतानाही संवाद साधतात. सांगत असतात, स्वप्न पाहणं सोडू नका. कोणी नसलं तरी आम्ही आहोत ना, अगदी शेवटपर्यंत. धन्यवाद. लेखक आहेत सतीश इंदापूरकर.